मोहोळ शहरातील अनेक कार्यालय घेऊन जाण्याचा घाट या आमदार महोदयांनी या ठिकाणी काढलेला आहे। अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं पुराचा बाजार असेल, कार्यालय असेल या ठिकाणी काढला, परंतु या ठिकाणी संपूर्ण मोहोळ तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मोहोळ बचाव संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली। ही कुठल्या एका पक्षाची एका संघटनेची ही संघटना नसून या ठिकाणी विविध पक्षाचे विविध संघटनांचे पदाधिकारी समाजसेवक संघटक या ठिकाणी या मोहोळ समितीला जॉईन झाले आणि हा संघर्षाचा तो लढा या ठिकाणी चालू झाला। आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय काल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चरणराज चौरे यांनी अतिशय सक्षमपणे कट्टरपणे विद्यमान आमदारांना त्या ठिकाणी विरोध केला। ही बातमी शहर तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यापर्यंत ही बातमी जाऊन धडकली। आपल्या दर्शन गावामध्ये वक्तव्य केलं, काय वक्तव्य केलं? या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये दीपक गायकवाड यांनी दादागिरी केली का? पण दुकान बंद करायला लावले का? आजचा हा व्यापाऱ्याचे या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीनं मी खरं तर या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते। हा विषय मोहोळ बंद पडणार आहे। अर्ध गाव जर गेला, अर्ध तालुका जर गेला अंतरला तर काय होणार आहे? आपली रोजीरोटी बंद पडणार आहे, आपली दुकानं बंद पडणार आहेत। एखादी व्यक्ती केंद्रवरून तहसीलमध्ये कार्यालयासाठी कामकाजासाठी जर आली तर ती अनेक ठिकाणी एखादी महिला आली तर त्या ठिकाणी साडीच्या दुकानात जाईल, जनरल स्टोअर्समध्ये जाईल, दवाखान्यात जाईल, अनेक व्यापाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती खरेदी करेल आणि आपल्या बाजारपेठेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली बाजारपेठे भरत होती। परंतु प्रत्येकाच्या घरात आज या निर्णयानं एक दुःखाचं सावट पसरलंय। अभी नाही तो कभी नाही। आता जर या संघर्षामध्ये कोणी सामील नाही झालं तर भविष्यामध्ये आपल्या मोहोळ शहरातील तालुक्यातील लोक आपल्याला माफ करणार नाहीत। म्हणून या ठिकाणी संघर्ष समिती मोहोळ संघर्ष बचाव समिती या ठिकाणी उदयास आली, तिचा जन्म झाला। दीपक गायकवाड यांनी दादागिरी करून मोहोळ आणि तालुका बंद केला अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य आपल्या गावात झालं। त्यांना मला या आणि या व्यापाऱ्याला विचारा, या ठिकाणी त्यांनी जाहीर केलंय की जोपर्यंत हा लढा ही संघर्ष समिती करते, जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत हा व्यापारी या संघर्ष समितीचा सोबत आहे। अनेक योजनांची बरसात या ठिकाणी होते। 5 वर्ष होऊन गेले मला आमदार होऊन, शेवट आता या ठिकाणी ती प्लॅन गोष्ट केली आहे ती कधी कुठली योजना आणायची, कधी कुठली योजना आणायची आणि शेवट तुम्ही 1-2 महिन्यापूर्वीची तुम्ही आता सध्या आमदार आहे, 2 महिन्यानंतर तुम्ही आमदार असणार नाही। काल काका मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये जाऊन त्यांनी काहीतरी नारळ फोडला। मराठा समाजासाठी त्यांनी काय कोटी देऊ म्हणतायत, ते आताच कशाला? परंतु आम्हाला हे नाही दिलं चालेल, परंतु आमच्या मोहोळ शहर मोहोळ तालुका आबादीत राहायला पाहिजे। यासाठी सर्वांची एकजूट कायम राहिली पाहिजे। आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत। एका कुठल्याही व्यक्तीला हा निर्णय बदलणार नाही। जोपर्यंत आपलं संघटन आपण जोपर्यंत सर्वांची एकी दाखवत नाही तोपर्यंत हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांना भाग पडत नाही। या ठिकाणी अधिक वेळ घेता
संघर्षाच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावा ही अपेक्षा व्यक्त करून